नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। जन्मभूमी फाउंडेशन तर्फे दुधनी येथे भव्य वॉकथॉन स्पर्धा आणि आरोग्य शिबिर संपन्न। शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी जन्मभूमी फाउंडेशनच्या वतीने दुधनी येथे एका भव्य वॉकथॉन स्पर्धेचे तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। यामध्ये एकूण 338 लोकांनी सक्रिय सहभाग नोंदविला। यामध्ये महिला 170, पुरुष 168 यांनी आपला सहभाग नोंदविला। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये हिरेमठ मादन हिप्परगा चलगेरी येथील श्री शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी आणि अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या सोबत जन्मभूमी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी परिश्रम घेत होते। या वॉकथॉनचा प्रमुख उद्देश जनजागृती करणे आणि वयस्कर लोकांना चालण्याची सवय लागावी हा होता। तसेच पर्यावरणामधील बदल या विषयावरही लक्ष केंद्रित करण्यात आले। स्पर्धकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी वयोगटानुसार प्रत्येकी 2 गट 25 ते 40 वर्षे आणि 40 ते 90 वर्षे असे करण्यात आले होते। पुरुषांसाठी प्रथम बक्षीस सायकल, द्वितीय बक्षीस मोठी सुटकेस, तृतीय बक्षीस छोटी सुटकेस, तर महिलांसाठी प्रथम बक्षीस मिक्सर, द्वितीय बक्षीस सीलिंग फॅन, तृतीय बक्षीस कुकर असे देण्यात आले। वॉकथॉन सोबतच दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्र दुधनी यांच्या सहकार्याने एक आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते। यामध्ये नागरिकांची बीपी, रक्तदाब, शुगर, मधुमेह आणि रक्त तपासणी करण्यात आली। तसेच औषधांचे मोफत वितरण यावेळी करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमाची सांगता एका महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशाने करण्यात आली। या कार्यक्रमा संपल्यानंतर परिसरात पडलेल्या पाण्याचे बॉटल, केळीचे साल आणि इतर कचरा जन्मभूमी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतः उचलून परिसर स्वच्छ केला। या कृतीतून त्यांनी नागरिकांसमोर स्वच्छता आणि पर्यावरणाचे उत्तम उदाहरण ठेवले। हा कार्यक्रम आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत दुधनीकरांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरला। रयत संवादसाठी निंगप्पा निंबाळ, दुधनी, अक्कलकोट। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।